श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मनाला आधार देणारी आणि आयुष्यात मार्ग दाखवणारी अशी एक स्वामींची सेवा. ही सेवा म्हणजे केवळ पूजा नाही, तर मन शांत करणारा, आशा देणारा आणि कठीण काळात हात धरून उभं करणारा एक आध्यात्मिक आधार. मंडळी, ही सेवा म्हणजेच स्वामी समर्थ प्रकट दिनाची इच्छा पूर्ण करणारी श्रेष्ठ सेवा. 20 मार्च 2026 हा दिवस स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे आणि हा दिवस वर्षातील सर्वात पवित्र, कृपामय आणि चमत्कारिक दिवस मानला जातो. अनेक भक्त सांगतात की या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना स्वामी नक्की ऐकतात आणि जीवनात काहीतरी सकारात्मक बदल घडू लागतो. मंडळी, स्वामी समर्थ प्रकट दिन इतका विशेष का मानला जातो? वर्षभर आपण स्वामींचं नाव घेतो, पूजा करतो, पण काही दिवस असे असतात जेव्हा त्यांच्या कृपेचा प्रवाह खूप जास्त असतो. प्रकट दिन हा तसाच एक दिवस आहे. हा दिवस म्हणजे स्वामींची कृपा पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असते असा दिवस मानला जातो. जसं एखाद्या आईचा वाढदिवस असेल तर त्या दिवशी तिचं प्रेम जास्त जाणवतं, तसंच स्वामींच्या प्रकट दिनी त्यांच्या भक्तांवर कृपा अधिक सहजपणे बरसते. मंडळी, या दिवशी विशेषतः अडचणीतून मार्ग मिळतो, आर्थिक अडथळे कमी होऊ लागतात, मानसिक ताण हलका होतो, नात्यांमध्ये सुधारणा होते आणि आपला आत्मविश्वास वाढतो. अनेक भक्त सांगतात की प्रकट दिनी केलेली प्रार्थना म्हणजे थेट स्वामींच्या चरणी पोहोचते. आता आपण बघूया इच्छा पूर्ण करणारी श्रेष्ठ सेवा नेमकी काय आहे. मंडळी, ही सेवा खूप सोपी आहे. कुठलीही मोठी पूजा विधी नाही, खर्च नाही, फक्त श्रद्धा, सातत्य आणि प्रामाणिक भावना आवश्यक आहे. या सेवेत मुख्य 3 गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे स्वामींचं साधं पूजन, दुसरं म्हणजे स्वामींचं नामस्मरण आणि तिसरं म्हणजे मनापासून प्रार्थना. या तिन्ही गोष्टी जर तुम्ही मन लावून केल्या की स्वामींची कृपा तुम्हाला नक्की जाणवू लागते. आता आपण बघूया की सेवा कशी करायची. सगळ्यात आधी सकाळची तयारी. प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजेच 20 मार्च 2026 ला शक्यतो ब्रह्ममुहूर्तात किंवा सकाळी लवकर उठावं. आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. कपडे साधे आणि शांत रंगाचे असावेत. पांढरे किंवा पिवळे कपडे असल्यास उत्तमच राहील. त्यानंतर घरातील रोजची देवपूजा करून घ्यावी. मन शांत करून स्वामींच्या पूजेसाठी बसावं. आता आपण बघूया पूजा मांडणी. घरात स्वच्छ शांत जागा निवडावी. एक पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरावं. त्यावर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. दिवा लावावा, अगरबत्ती लावावी, पाणी ठेवावं, फुलं असल्यास अर्पण करावीत. मंडळी, लक्षात ठेवा, मोठी सजावट आवश्यक नाही. श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. आता आपण बघूया पूजेची पद्धत. प्रथम स्वामींना नमस्कार करावा. पाण्याने शिंपडून जागा शुद्ध करावी. नंतर स्वामींच्या फोटोला किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल, मूर्तीला चंदनाचा टीका लावावा. अक्षदा व्हाव्यात, फुलं अर्पण करावीत आणि मनात प्रार्थना करावी. स्वामी, माझ्या आयुष्यातील सर्व चिंता, अडचणी आणि भीती तुमच्या चरणी अर्पण करतो किंवा करते. त्यानंतर स्वामींची आरती करावी आणि शिरा किंवा मोदक म्हणून प्रसाद ठेवावा. पूजा झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच नामस्मरण. या सेवेत सर्वात प्रभावी गोष्ट म्हणजे स्वामींचं नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 108 वेळा जपावा. जर तुमच्याकडे जपमाळ असेल तर त्याने तुम्ही देखील 108 वेळा हा मंत्र जपू शकता. जप करताना घाई करू नये. प्रत्येक नामात भावना असावी. असं वाटलं पाहिजे की स्वामी तुमच्या समोर बसले आहेत आणि तुमचं सगळं ऐकत आहेत. दुसरं म्हणजेच इच्छा पूर्ण करणारी प्रार्थना कशी करावी. नामस्मरणानंतर डोळे बंद करून स्वामींना मनातील सर्व काही सांगावं. तुमच्या मनात कुठलीही भीती असेल, तुमच्या आयुष्यात
कुठलंही दुःख असेल, समस्या असेल किंवा तुमच्या ज्या ज्या तुमच्या इच्छा असतील ते सर्व काही तुम्ही स्वामींसमोर प्रामाणिकपणे व्यक्त करावं. कारण स्वामी शब्दापेक्षा तुमच्या भावना ऐकतात. अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना करावी. मंडळी, अशा प्रकारे तुम्ही या 3 सेवा प्रकट दिनी आवर्जून करावी. पहिलं म्हणजे स्वामींची पूजा, दुसरं म्हणजे श्री स्वामी समर्थ 108 वेळा नामस्मरण आणि तिसरं म्हणजेच इच्छानुसार तुमची प्रार्थना. आता आपण बघूया दिवसभर काय करावं, म्हणजेच प्रकट दिनी काय करावं. त्या दिवशी शक्यतो शांत राहावं, वादविवाद टाळावेत, नकारात्मक बोलू नये, सतत स्वामी नामस्मरण करत राहावं. हा दिवस पूर्णपणे स्वामींना अर्पण करावा. आता आपण बघूया की कठीण काळात ही सेवा का करावी. मंडळी, जेव्हा आयुष्यात अंधार असतो तेव्हा मनाला आधाराची गरज असते. स्वामींची सेवा म्हणजेच अंधारात लावलेला दिवा आहे. ते आपली समस्या ताबडतोब नाहीशी करत नाही, पण आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आणि हळूहळू आपली परिस्थिती बदलू लागते. म्हणूनच तुम्ही तुमच्या कठीण काळात या 3 सेवा नक्की करा. सेवेनंतर काय बदल जाणवू शकतात? अनेक भक्त सांगतात की त्यांचं मन हलकं होतं, मनातली भीती कमी होते, अडलेली कामं परत सुरू व्हायला लागतात, जीवनात सकारात्मकता वाढते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. हा बदल म्हणजेच स्वामींची कृपा असते. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजेच स्वामी समर्थ म्हणजे केवळ देव नाहीत, ते आपल्या आयुष्याचा आधार आहे. जेव्हा आपण पूर्णपणे थकतो, हार मानतो, रडतो, तेव्हा ते शांतपणे आपल्याला उभं करतात. त्यांची सेवा मोठ्या विधीमध्ये नसते, ती आपल्या श्रद्धेत असते. म्हणूनच या प्रकट दिनी एकच करा, मनातील सगळं ओझं स्वामींच्या चरणी ठेवा आणि पूर्ण विश्वास ठेवा. कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी असतात आणि जिथे स्वामी असतात तिथे मार्ग आपल्याला नक्कीच मिळतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.